मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही अशा प्रकारचे फलक लावून टेंभी नाका परिसरात शिंदे गटाची दहीहंडी साजरी होत आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केलेले विचार देखील या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले आहेत। टेंभी नाका येथील दहीहंडीला यावर्षी खास महत्त्व आहे, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या दहीहंडीचे आयोजन यावर्षी देखील करण्यात आले आहे। मात्र यावर्षी पोस्टरवरचे चेहरे बदललेले आहेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पोस्टरसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही पोस्टर्स पाहायला मिळत आहे। त्यामुळे दहीहंडीच्या ठिकाणी हा भाजपाचा कार्यक्रम असल्याचे भासत आहे, अशा प्रतिक्रियाही ऐकायला मिळत आहे। मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, मतदानाच्या वेळी शिव्या द्यायच्या आणि निवडणुकीनंतर त्यांच्याबरोबरच आघाडी करायची, अशा प्रकारचे पोस्टर्स दहीहंडीच्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या दहीहंडीच्या उत्सवाला आता सुरुवात झाली आहे। विविध गोविंदा पथके सहभागी होत आहेत। मानाची दहीहंडी फोडण्यासाठी चढाओढ लागलेली पाहायला मिळणार आहे। मोठे स्टेज या ठिकाणी उभारण्यात आले आहे। गोविंदा पथकांसह सामान्य नागरिकांची गर्दी या ठिकाणी दिसून येत आहे। टेंभी नाका परिसरात शिंदे गटाची दहीहंडी साजरी होत असली तरी या ठिकाणी भाजपाच्या नेत्यांचे भले मोठे पोस्टर्स लागलेले पाहायला मिळत आहेत। या माध्यमातून राजकीय शक्ती प्रदर्शन केले जात आहे। आतापर्यंत शिवसेनेतर्फे ही दहीहंडी साजरी होत होती, मात्र शिवसेनेतून बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे गटानं भाजपासोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली आहे। त्यामुळे येथून शिवसेनेच्या नेत्यांचे फोटो गायब झाले आहेत। दरम्यान ही दहीहंडी शिंदे गटाची की भाजपाची असा सवाल उपस्थित होत आहे। शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, मग भाजपा करणार का, असा सवाल आणि चर्चा सुद्धा ऐकायला मिळत आहे। या संदर्भात तुम्हाला काय वाटते, कमेंटमध्ये व्यक्त व्हा। ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज।